नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. चला तर पाहूया अँड्रॉइडमधनं आयफोनमध्ये व्हॉट्सअप डाटा कसा ट्रान्सफर करायचा. खूप सोपी पद्धत आहे मित्रांनो. चॅनलला पहिलं सबस्क्राईब करा आणि लाईक द्या, जेणेकरून आपण असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो. पहिल्यांदा तुम्ही डाउनलोड करा मूव्ह टू iOS हे ॲप्लिकेशन, जे की तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये मिळेल. दोन्ही फोनमध्ये परमिशन जे आहेत त्या सर्व परमिशनना अलाउ करा आणि दोन्ही फोन वायफायला कनेक्ट करा. तर ही जे आहे हे मेन प्रोसेस आहे. खरी प्रोसेस इथून स्टार्ट होते. पहिले तर इथं फ्रॉम अँड्रॉइड, आपण जो अँड्रॉइड फोनमधनं डाटा घेणार आहे तिथं फ्रॉम अँड्रॉइड म्हणून सिलेक्ट करा. त्यानंतरनं असा कोड आपल्याला आयफोनमध्ये शो होईल, तो आपल्या अँड्रॉइड फोनमध्ये टाकायचा आहे. मेन आपल्याला व्हॉट्सअप घ्यायचं, तो व्हॉट्सअपवरती सिलेक्ट करून त्यानंतरनं आपला जो डाटा आहे व्हॉट्सअपचा अँड्रॉइड फोनमधला, तो डाटा कॅल्क्युलेट करून आपल्याला तो ट्रान्सफर करून घ्यायचा आहे. आता आपल्याला आयफोनमध्ये आपला ॲपल आय डी टाकायचा आहे, किंवा आपण नवीन ॲपल आय डी पण क्रिएट करू शकतो. तो क्रिएट करून आपल्याला सर्व परमिशनला अलाउ करायचं आहे. इथून पुढे आपली सर्वात मेन प्रोसेस चालू होणार आहे. तर आपल्याला सिम्पली आपल्या ॲप स्टोअरमधनं व्हॉट्सअप हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे आपल्या आयफोनमध्ये. आता आपल्याला आयफोनमध्ये नंबर टाकून आपला नंबर व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. त्यानंतरनं आपल्या जुन्या फोनवरती 6 अंकाचा OTP, ज्यामध्ये व्हॉट्सअप चालू आहे, तो OTP जुन्या फोनवरती येईल. तो OTP सिम्पली आपल्याला तिथं टाकून व्हॉट्सअपचं व्हेरिफिकेशन करून घ्यायचं. आता आपल्या आयफोनमध्ये शो होईल मूव्ह चॅट फ्रॉम अँड्रॉइड. त्या परमिशन अलाउ करून पूर्णपणे ॲक्सेस द्यायचं आहे. आता आपला व्हॉट्सअप चॅट जे आहे ते इम्पोर्ट होणार आहे. नंतरनं आपल्याला आता नवीन फोनमध्ये सर्व परमिशन देऊन तर हे पहा, आपली व्हॉट्सअप चॅट आता आयफोनमध्ये आलेली आहे.